प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इंटरव्ह्यू घेणारा तो माणूस सागरला विचारत असतो की सांगा मिस्टर सागर, तुमची मुलगी तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे. कारण आम्हाला असं समजलं आहे की काल रात्री चुकीचं औषध घेतल्यामुळे तिची तब्येत खूप खालावली होती, तिला ॲडमिट करावं लागलं होतं. आणि ते ऐकून सागरला धक्का बसतो. या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं त्याला कळत नाही. तर दुसरीकडे सागरची ही अवस्था बघून हर्षवर्धन आणि सावनी खूपच खुश होतात. तर सागर सांगत असतो की लहान मुलांच्या बाबतीत कधीतरी चूक घडते, पण माझी मुलगी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ती माझं सर्वस्व आहे. आणि त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते आणि मुक्ताला समोर बघून सागरला मोठा धक्का बसतो. तर तनू आणि हर्षवर्धन खूपच खुश होतात. तर दुसरीकडे स्वाती इंद्राला सांगत असते की सई खूप दमली होती, आता ती झोपली आहे, आपणही जेवण करून घेऊ. मात्र इंद्रा म्हणते की मला भूक नाही, तुम्ही जेवण करून घ्या. त्यामुळे स्वाती तिला नक्की काय झालं आहे ते विचारते. त्यावर इंद्रा खाली मान घालून म्हणते की स्वाती, आपल्याकडून काल खरंच खूप मोठी चूक झाली. त्या मुक्ताने आपल्या सईचा जीव वाचवला, आपण मात्र तिच्या आई वडिलांना तुरुंगात पाठवलं. त्यावर स्वाती म्हणते पण आपण तरी काय करणार होतो, आपणही घाबरलो होतो ना. त्यावर इंद्रा म्हणते अगं हो, पण आपण घाबरलो होतो म्हणजे आपण पुढच्याला सुद्धा घाबरवायला हवं असं तर नाही ना. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. तर स्वाती तिला विचारते की आई आता कुठे चालली आहेस तू. त्यावर इंद्रा म्हणते की मी त्या 101 वालीची माफी मागून येते. आणि त्यानंतर ती मुक्ताच्या घरी जाते. तर दुसरीकडे मुक्ताला असं अचानक समोर आलेलं बघून सागरला धक्का बसतो. तो मुक्ताला समजावण्याचा प्रयत्न करतो की इथे इंटरव्ह्यू सुरू आहे. मात्र मुक्ता काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की काय सांगत होता तुम्ही सगळ्यांना, तुम्ही खूप मोठे आणि सक्सेसफुल बिझनेसमॅन आहात ना, पण तुम्ही खरे कसे आहात ते मी सगळ्यांना सांगते. आणि ते ऐकून सागरला धक्का बसतो. तर दुसरीकडे इंद्रा माधवीच्या घरी जाते. मात्र तिला बघून माधवीला धक्काच बसतो. ती इंद्राला म्हणते की आता काय झालं आहे, जर आमची काही चूक झाली असेल तर मी आधीच माफी मागते. आणि ती इंद्रासमोर हातसुद्धा जोडते. मात्र इंद्रा म्हणते की असं काही नाही आहे. आणि त्यानंतर ती सरळ घरात जाते. तर घरात पुरू, मयुरेश आणि मुक्ताची मोठी बहीण असतात. इंद्राला बघून त्यांनाही धक्का बसतो. मुक्ताची बहीण इंद्रावर खूपच चिडते. ती इंद्राला विचारते की आता काय काम आहे तुमचं इथे, आमच्याकडून काही चूक झाली आहे का, की आता तुम्ही आम्हाला अटक करण्यासाठी इथे आला आहात. हवं तर मी तुमची माफी मागते, पण प्लीज इथून जा. आणि त्यावर इंद्रा म्हणते की मला माहिती आहे तुम्ही सर्वजण माझ्यावर खूप चिडलायत, पण मी इथे तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर तुमची माफी मागण्यासाठी आले आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर इंद्रा म्हणत असते की काल जे काही घडलं ते घडायला नको होतं, त्यामध्ये सर्वस्वी चूक आमची होती. पण तुम्हीच सांगा, मध्यरात्री उठल्यावर आपली नात आपल्या घरात नाही हे कळल्यानंतर कोणीही घाबरेल ना. आणि त्यावर पुरू म्हणतो अहो पण तुम्ही एकदा आम्हाला विचारायचं ना. त्यावर इंद्रा म्हणते पण कसं विचारणार, तुमच्या घराला तर कुलूप होतं. आणि त्यात त्या वॉचमनने सांगितलं की मुक्ता तुमच्या नातीला घेऊन गेली, त्यामुळे आम्ही खूप घाबरलो. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच मिहिका त्या ठिकाणी येते. ती माधवीला सांगते की आईला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यामुळे माधवी तो फोन घेते. तर मिहिकाची आई तिला सांगते की आपली मुक्ता टीव्हीवर येत आहे. आणि ते ऐकून माधवीला धक्काच बसतो. आणि मग ती मिहिकाला लगेच तो चॅनेल लावायला सांगते. त्या चॅनेलवर सागरचा इंटरव्ह्यू सुरू असतो. आणि सागरला बघून इंद्रा खूप खुश होते. मात्र त्यावेळी तिथे त्यांना मुक्तासुद्धा दिसते. आणि मुक्ताला समोर बघून त्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर इकडे सागर त्या इंटरव्ह्यूमधून जाण्यासाठी निघतो. मात्र मुक्ता त्याला थांबवते. ती म्हणते की कुठे चाललात तुम्ही, हा सगळा कार्यक्रम तुमच्यासाठीच तर अरेंज केला आहे. आणि त्यामुळे सागरला नाईलाजाने तिथेच बसावे लागते.
तर मुक्ता म्हणत असते की या माणसाने तुम्हाला सांगितलं असेल ना की तो खूप मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, पण तसं नाही आहे, तो एक सेल्फिश माणूस आहे. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो. इंद्रा विचारत असते की ही पोरगी काय करते, मात्र त्यावर कोणीच काही उत्तर देत नाही. तर इकडे मुक्ताचं बोलणं ऐकून सागरही रागातच तिच्याकडे बघत असतो. हर्षवर्धन मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असतो. तर मुक्ता त्या इंटरव्ह्यूमध्ये काल रात्री घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करते. काल रात्री घडलेल्या प्रकारामुळे ती सागरवर खूप चिडलेली असते आणि त्यानंतर ती सगळ्यांना सांगते की काल रात्री या माणसाला एका पार्टीला जायचं होतं, त्यामुळे त्याने याच्या मुलीला एका बेजबाबदार बाईकडे सोपवलं. ती बाई आपल्या मुलीची काळजी घेत आहे की नाही या गोष्टीची सुद्धा त्याने चौकशी केली नाही आणि पार्टीवरून घरी आल्यानंतरही आपली मुलगी ठीक आहे की नाही या गोष्टीकडे त्याने लक्ष दिलं नाही. त्यांनी काय केलं तर दारूच्या नशेत हे झोपी गेले. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मुक्ता सगळ्यांना सांगत असते की यांनी आपल्या मुलीला एका अशा बाईकडे सोपवलं जिला फक्त साड्यांमध्ये आणि सेल्फीमध्येच इंटरेस्ट होता. आपली मुलगी आजारी आहे, तिला खोकला येत आहे या गोष्टीकडे सुद्धा यांनी लक्ष दिलं नाही. आणि त्या बाईने सईला खोकला येत आहे म्हटल्यावर एक्सपायर झालेल्या कप सिरपचं सगळं औषध तिला दिलं आणि त्यामुळे त्या मुलीची तब्येत बिघडली. काल रात्री ती मुलगी हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात होती. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मुक्ता म्हणते आणि मी यांच्या मुलीचा जीव वाचवला, कारण मला माहिती होतं की सईला बरं वाटत नाहीये, म्हणून मी अर्ध्या रात्री त्यांच्या घराबाहेर उभी राहिले. पण हा माणूस किळस वाटेल अशा प्रकारे माझ्यासोबत वागला. मात्र एवढं होऊनही मी यांच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिचा जीव वाचवला. पण त्या बदल्यात साधा थँक्यू तर सोडा, या माणसाने माझ्यावर किडनॅपिंगचे आरोप लावले, माझ्या आई वडिलांना तुरुंगात पाठवलं. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर मुक्ता सागरला म्हणत असते की तुम्हाला तुमच्या मुलीची खूप काळजी आहे ना, आणि तुमची फॅमिलीसुद्धा खूप मोठी आहे ना, मग काल रात्रभर जेव्हा मी तुम्हाला फोन करत होते तेव्हा तुम्ही सर्वजण कुठे होता? गाढ झोपले होता ना? बरं ठीक आहे, झोपला होतात, पण पहाटे जेव्हा जागे झालात तेव्हा तुम्ही मोबाईल का नाही चेक केला? त्यात तुम्हाला माझे 100 मिस कॉल दिसले असते. मात्र तुम्ही काही केलं तर सरळ पोलिसांकडे कंप्लेंट केली, माझ्यावर किडनॅपिंगचे आरोप लावले, माझ्या निर्दोष आई वडिलांना तुरुंगात पाठवलं. आणि मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकून सागर खाली मान घालतो. तर दुसरीकडे हर्षवर्धन आणि सावनी खूपच खुश झालेले असतात. आणि त्यानंतर सागर मुक्ताला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणतो की काल रात्री जे काही घडलं तो फक्त एक गैरसमज होता. त्यावर मुक्ता म्हणते, मग काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही माझ्या आईला घालून पाडून बोलत होता तेव्हा ती सुद्धा हेच सांगत होती की फक्त एक गैरसमज झाला आहे, तेव्हा तर तुम्ही ऐकून घेतलं नाही. मग आता आम्ही तुमचं म्हणणं का ऐकून घ्यायचं? आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागर खाली मान घालतो. पुढे काय बोलावं हे त्यालाही सुचत नाही. तर मुक्ता त्याला म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, मला मूल होत नाहीये म्हणून मी तुमच्या मुलीला पळवून नेलं का? कंप्लेंटमध्ये सुद्धा तुम्ही हेच सांगितलं ना? पण तुम्हाला का कळत नाहीये, जेवढी मला तुमच्या मुलीची ओढ आहे त्यापेक्षा जास्त ओढ तिला माझी आहे. आणि यासाठी कारणही तुम्हीच आहात, कारण तिला ते प्रेम घरात मिळत नाहीये, म्हणून ती हे प्रेम ही माया बाहेर शोधतीये. आणि शेवटी मुक्ता म्हणते की मला तर कधी मूल होऊ शकत नाही, पण तुमच्यासारख्या माणसाला कधी मूल होताच कामा नये. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत काही महिला सागरच्या विरोधात आंदोलन करतात आणि त्याला सईला सावनीकडे सोपवायला सांगतात आणि त्यानंतर सावनीसुद्धा त्या ठिकाणी येते. तर मुक्ता स्वतः सईला तिच्याकडे घेऊन जाते आणि तिला म्हणते की मुलीला वाढत्या वयात एका आईचीच गरज असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.